भीमाशंकर मंदिरात प्रतिदिन 1000 भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आली असली तरी पहिल्या 7 दिवसांसाठी उपलब्ध असलेले सर्व ऑनलाईन स्लॉट पूर्णपणे बुक झाले आहेत। त्यामुळे सध्या नवीन ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया तात्पुरती बंद करण्यात आली आहे। पुढील 7 दिवसांसाठी दर्शन व्यवस्थेबाबत आणि नवीन स्लॉट उपलब्धते संदर्भात देवस्थान प्रशासनाकडून लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे। दरम्यान भाविकांनी अधिकृत सूचनांनंतरच नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। नमस्कार। दिनांक 15/6/2026 रोजी भीमाशंकर मंदिर हे पास धारकांकरता खुलं करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये मंदिर हे सकाळी 7 ते सकाळी 11 या 4 तासांकरता सुरू असणार आहे। त्या दरम्यान जे ऑनलाईन वेबसाईट आहे www.shribhimashankar.com या वेबसाईटवरून आपण ते बुकिंग करू शकता। त्या वेबसाईटवर ज्यांना पासेस मिळतील त्या पासधारकांना सकाळी 7 ते 11 या दरम्यान मंदिरामध्ये दर्शन दिलं जाईल आणि पासधारकांव्यतिरिक्त इतर कोणालाही दर्शनाला सोडता येणार नाही। मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शनची कामे चालू आहेत। त्याच्यामुळे त्या ठिकाणी काम चालू असल्यामुळे, मोठ्या मशिनरी असल्यामुळे, खोदकाम झालेलं असल्यामुळे सदरच्या ठिकाणी सुरक्षित दृष्टीने आपल्याला जास्त लोकांना सोडता येत नाही। त्या कारणाने फक्त आता 1000 लोकांना प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी दर्शन सुरू करण्यात आलेलं आहे। तर माझी सर्व भाविकांना ही आवाहन राहील की आपण ऑनलाईन पास बुक केल्यानंतरच सदरच्या ठिकाणी आपण मंदिर परिसरामध्ये यावे। ज्यांच्या जवळ पास नाही त्यांना मंदिर परिसरामध्ये देखील आपल्याला सोडता येत नाही। त्यामुळे मंदिर परिसरामध्ये देखील जाता येत नाही। पोलिसांच्या मार्फतीने ते पास चेक केले जातात आणि फक्त ज्यांच्याजवळ पास आहे त्याच व्यक्तींना आपण मंदिर परिसरामध्ये जाऊ देतो। तर आपल्या मार्फतीने आम्हाला भाविकांना हेच आवाहन करायचे आहे की ज्यांना दर्शनासाठी यायचं आहे त्यांनी सदर दिलेल्या वेबसाईटवर आपण बुकिंग करावं आणि सदर बुकिंग मिळाल्यानंतर त्या तारखेला आपण सकाळी 7 ते सकाळी 11 या दरम्यान दर्शनाकरता यावं। पहिल्या आठवड्याचं 24 तारखेपर्यंतचं बुकिंग फुल झालं असल्यामुळे आता त्या वेबसाईटवर बुकिंग करता येत नाहीये। जेव्हा पुढच्या स्लॉटचं बुकिंग सुरू करण्यात येईल तेव्हा आपल्याला त्याच्यावर बुकिंग करता येईल। तर सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्या ठिकाणी बुकिंग करावं। परंतु भाविकांना आमचं आवाहन राहील, जे विशेषतः दुरून येणारे भाविक आहेत त्यांना आवाहन राहील की आपण कृपया बुकिंग करून यावं, जेणेकरून आपल्याला इथं येऊन दर्शन न करता माघारी जाण्याची वेळ येऊ नये याकरता आपण पास बुकिंग करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं। धन्यवाद।